जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यावर रिलेटेड काहीतरी चालू घडामोडीचा एक संच तयार केला आहे. 20 ते 25 प्रश्नांचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर 5 ते 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. तरी तुम्ही व्हिडिओ स्किप करायचा नाहीये. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न टाकलेले आहेत ते पूर्ण प्रश्न मोस्ट ऑफ IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. वन लाइनर स्वरूपामध्ये प्रश्न आहे. तर तुम्ही वही पेन सोबत घेऊन बसा. जो जो प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट वाटेल, मी तर मोस्ट IMP घेतले, तुम्हाला जो जो इम्पॉर्टंट वाटेल तो तुम्ही नोट डाऊन करून घ्या. कारण की आता पोलीस भरती जवळ येत, पोलीस भरतीचा पेपर जवळ येतोय आणि अग्निवीर एक्झामचे फॉर्म काय म्हणता आता निघालेले आहेत. तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही फॉर्म पण भरून घ्या आणि अग्निवीर एक्झाम मध्ये सुद्धा आपल्याला हे प्रश्न कामात येतील. चालू घडामोडी रिलेटेड आपला व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. पहिला प्रश्न काय दिला आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या NCP राष्ट्राध्यक्षपदी कोणाची निवड झाली? त्याचे उत्तर आहे सुनेत्रा पवार. प्रश्न दुसरा बघा. फेब्रुवारी 2026 मध्ये पाकिस्तानने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन गजब लिल हक सुरू केले आहे? अफगाणिस्तान सोबत. अफगाणिस्तानमध्ये तालिबान शासन पद्धत चालू आहे. प्रश्न तिसरा बघा विद्यार्थी मित्रांनो. सायबर गुन्हेगाराच्या वाढत्या जाळ्याला नष्ट करण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने ऑपरेशन क्रॅकडाऊन ही मोहीम सुरू केली? तेलंगणा या राज्याने ही मोहीम सुरू केली. तर प्रश्न चौथा बघा विद्यार्थी मित्रांनो. 10वी भारतीय लष्कर प्रमुख परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. भारतीय नौदल व तटरक्षक दलात कलारी लिप 2026 या सागरी सरावाचे आयोजन कुठे झाले? त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप आणि मिनिकॉय. पुढचा प्रश्न बघा. मार्च 2026 मध्ये होणाऱ्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण महाराष्ट्रात कोणत्या तारखेला दिसणार आहे? त्याचे उत्तर आहे 3 मार्च 2026 रोजी. प्रश्न सातवा बघा. कोणत्या देशाच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यामुळे जगात खळबळ उडाली? त्याचं उत्तर आहे इराण. इराणचे प्रमुख नेते कोण होते? आयातुल्ला अली खामेनेई. प्रश्न बघा पुढचा. संयुक्त राष्ट्राच्या महिला हक्कांवरील सर्वात मोठे संमेलन मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित केले? त्याचे उत्तर आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क आहे अमेरिकामध्ये. पुढचा प्रश्न बघा. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कोणती महत्वाची बैठक पार पडली? मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समिती. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. 1 ते 7 मार्च 2026 दरम्यान देशभर कोणता विशेष सप्ताह साजरा केला जात आहे? त्याचं उत्तर आहे जन औषधी सप्ताह. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. केंद्र सरकारने अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी कोणती नवीन योजना सुरू केली आहे? त्याचं उत्तर आहे PM राहत. हा मोस्ट IMP प्रश्न असणारे पोलीस भरतीसाठी नोट करून घ्या. जागतिक नागरिक संरक्षण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचे उत्तर आहे 1 मार्च. तर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. 13 नंबरचा. राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या वाढवण्याची मंजुरी दिली आहे? त्याचे उत्तर आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र 2026 या किताबाची विजेता कोण ठरली आहे? त्याचं उत्तर आहे राजनंदिनी पवार. ही छत्रपती संभाजीनगरची. प्रश्न पुढचा बघा. महाराष्ट्रात उभारण्यात येत असलेल्या भारताच्या पहिल्या वेधशाळेचे नाव काय? LIGO लिगो वेधशाळा. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र सरकारने 2026 वर्षासाठी किती सार्वजनिक सुट्ट्यांची पब्लिक हॉलिडे अधिकृत घोषणा केली? त्याचं उत्तर आहे 24 सुट्ट्या. पुढचा प्रश्न बघा. भारत आणि कॅनडा यांच्यात अलीकडेच कोणत्या महत्वाच्या खनिजांच्या पुरवठ्याबाबत करार झाला आहे? त्याचं उत्तर आहे युरेनियम पुरवठा. पुढचा प्रश्न बघा. साखर उत्पादनात 2025 ते 26 च्या हंगामात देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघा. मार्च 2026 मध्ये होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख काय आहे? 16 मार्च 2026. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. कोणत्या देशाने अलीकडे जागतिक आरोग्य संघटनेतून WHO बाहेर पडण्याची अधिकृत प्रक्रिया सुरू केली आहे? त्याचे उत्तर आहे अमेरिका USA. पुढचा प्रश्न बघा. पात्र उत्पादकांसाठी EMI ही नवीन आयात शुल्क सुविधा कधीपासून लागू होणार आहे? त्याचे उत्तर आहे 1 एप्रिल 2026. 3 मार्च 2026 रोजी साजरा
करण्यात येत असलेल्या जागतिक वन्यजीव दिवसाची संकल्पना काय होती, म्हणजे थीम काय होती? त्याचं उत्तर आहे औषधी आणि सुगंधित वनस्पती, आरोग्य, वारसा आणि उपजीविकेचे जतन. पुढचा प्रश्न बघा, 2026च्या राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कोणाची उमेदवारी जाहीर केली आहे? त्याचं उत्तर आहे शरद पवार. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र राज्याचा 2026 ते 27चा अर्थसंकल्प कोणी सादर केला? त्याचं उत्तर आहे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न शेवटचा, अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी किती दिवसांची विशेष सवलत दिली आहे? त्याचे उत्तर आहे 30 दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.